निशोभा बालरंगी गोष्टीच्या सदरात मी तुमचं स्वागत करते. ही गोष्ट आहे चिनूची. चिनूचे आई बाबा ऑफिसला जात असे आणि चिनू रोज ते जाताना रडत असे. बरं, आई बाबा ऑफिसला गेल्यानंतर तिची काळजी घेण्यासाठी आजी आजोबा घरी असतात, पण तिला तिच्या आईशिवाय करमतच नसे. आईलाही तिला असं रडवत ठेवून ऑफिसला जाणं जड वाटत असे. आई नेहमीच हाच विचार करत असे की या रडणाऱ्या चिनूला हसणारी चिनू कसं करता येईल. दुसऱ्या दिवशी आईने एक शक्कल लढवली. आई ऑफिसला जाण्याची तयारी करू लागताच चिनूने रडायला सुरुवात केली. आईने लगेचच तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळ, तुला असं रडवत ठेवून बाहेर जाणं मला आवडत नाही ग, पण मला ऑफिसला जाणं तर गरजेचंच आहे ना. म्हणून आता आपण एक गंमत करूया, म्हणजे तुला रडू येणार नाही आणि मला देखील वाईट वाटणार नाही. चिनू म्हणाली, गंमत? कोणती गंमत? आई म्हणाली, हे बघ, मी रोज ऑफिसला जाताना तुला एक मोहीम देणार आणि तू मला एक मोहीम द्यायची. चिनू म्हणाली, मोहीम म्हणजे काय ग? आई म्हणाली, मोहीम म्हणजे काम. चिनू म्हणाली, अच्छा, मग आज काय करायचं काम आपण? आज तू ब या अक्षरावरून वस्तू गोळा करायच्या आणि मी ऑफिसवरून आल्यावर त्या मला दाखवायच्या आणि त्या वस्तू तुला कुठे मिळाल्या हे देखील मला सांगायचं. आणि आता चिनूने आईला एक मोहीम दिली. चिनू म्हणाली, बरं, तू मला ब या अक्षरावरून माझ्या आवडीचा खाऊ आणायचा. आईने देखील होकार दिला आणि आई ऑफिसला निघाली. चिनू अगदी आनंदाने तिला टाटा करत होती. हे पाहून आजी, आजोबा, बाबा अगदी आश्चर्यचकित झाले. आज चिनू दिवसभर वस्तू गोळा करण्यात खूप व्यस्त होती. त्यामुळेच दुपारचे जेवण देखील तिने न कुरकुर करता लगेचच संपवलं. आई आल्यावर आनंदाने तिने आईला सोफ्यावर बसवलं. आजी, आजोबा, बाबा सर्वजण सोफ्यावर बसले. दिवसभर घरभर फिरून ज्या वस्तू तिने जमवल्या होत्या त्या तिने टेबलावर मांडल्या होत्या. आजी आजोबा तर मदतीला होतेच. चिनूने एक एक वस्तू दाखवायला सुरुवात केली. हे बघ बटन, हे मला आजीच्या कपाटात एका डब्यात सापडलं. हा बटाटा हा स्वयंपाकघरात एका छोट्याशा टोपलीत होता. ही माझी भावली, ही तर माझी मैत्रीण आहे, त्यामुळे ती माझ्या जवळच असते. सर्वजण हे कौतुकाने ऐकत होते. अशा एक एक वस्तू तिने सर्वांना दाखवल्या. आई, बाबा, आजी, आजोबा सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक देखील केलं. आईने देखील तिची मोहीम फत्ते करून आली होती. तिने ब वरून चिनूच्या आवडीची बर्फी तिला आणली होती. आईने चिनूला बक्षीस म्हणून बर्फी भरवली. अशा प्रकारे रोज आई आणि चिनूमध्ये गमतीदार मोहिमांची देवाणघेवाण सुरू झाली आणि रोज रडणारी चिनू आता हसणारी चिनू झाली. आई जेव्हा ऑफिसला जात असे तेव्हा ती हसत हसत आईला टाटा करत असे आणि म्हणत असे, आई गेली ऑफिसला, आता माझी मोहीम सुरू. मित्रांनो, तुम्हाला या हसणाऱ्या चिनूची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि निशोभा चॅनलला सबस्क्राईब करा.